आता ही OMR बाद करण्यात आलेली आहे, आता ही OMR राहणार नाही आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी हे जे 4 गोल होते, 4च्या ठिकाणी झालेले आहे 5 गोल. किती झालेले आहे? 5 गोल. आणि इथे जे रोल नंबर आहे हा आता 1 2 1 2 3 4 5 6 7 8 8 अंकी आहे. आता हा 7 अंकीच राहणार आहे. आणि इथे आपल्याला एक पहिलं अल्फाबेट होतं, आता अल्फाबेट नाही, पूर्णपणे न्यूमेरिकल हे राहणार आहे. ओके. एक महत्वाची सूचना आहे, हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायचं. बरेच जणांना असं वाटेल की हे मी आधी स्टार्टिंगला सांगून देतो, कारण की लास्टला, कारण की येणारी आपली 4 जानेवारीला पेपर आहे आणि 11 जानेवारीला पेपर आहे. त्यामुळे हे मला आधी सांगायचं इम्पॉर्टंट वाटते की हा जो बदल आहे, जो आता नवीन OMRचा आहे, हा बदल सर्वात लास्टला तुम्हाला घेऊन येत आहे. हा बदल 1 मार्च 2026 नंतर आयोजित सर्व परीक्षा आणि भरती प्रक्रियाकरिता करण्यात येईल. तर 1 मार्च 2026 म्हणजे आता जी राज्यसेवेची जाहिरात आली आहे, त्यामध्ये जी एक्झाम होणार आहे, त्यानंतरच्या जेवढ्या पण एक्झाम आहे त्यासाठी हा बदल करण्यात येत आहे. 1 मार्च 2026 नंतरच्या सर्व एक्झामसाठी. म्हणजे बरेच जण आता प्रॉब्लेमॅटिक होणार की सर येणाऱ्या 4 तारखेला किंवा 11 तारखेला हा बदल आहे का, एकदम धक्का बसला की 5 गोल करायचे आहे. तर हा बदल लक्षात ठेवा. 1 मार्च 2026 नंतरचे जेवढ्या पण एक्झाम आहे या सर्वांच्या एक्झामसाठी. आता बदलमध्ये काय काय आहे ते संपूर्ण मी व्यवस्थित सांगतो आणि ते सांगणार आहे मी तुम्हाला याच्यामध्ये. ठीक आहे. काय होणार आहे लक्षात ठेवा, कारण की आता हा बदल खूप मोठा आहे. याच्यामध्ये काय होणार आहे, तर जे पण एक तर तुम्हाला बॉल ब्लॅक पेनच वापरायचा आहे, कंपल्सरी सांगितलंय, बॉल पेन ब्लॅक कलरचा. ठीक आहे. समजून घ्या आता 5 कसे काय. तर जे आपलं ऑप्शन आहे, 1 नंबरचं असेल तर 1, 2 असेल तर 2, तिसरा ऑप्शन मारायचा 4, आणि हे जे 5व्या नंबरचा तुम्हाला दिलेला आहे याचा अर्थ काय होतो समजून घ्या. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे जे आपल्याला येते, आणि आपण जर तिथे 2 नंबरला गोल केलं तर 2ला तुम्हाला प्रॉपर गोल केलं तर इथं तुम्हाला जो आहे मार्क्स प्रॉपर मिळून जाईल. एक प्रश्न 1 मार्कला असेल तर 1 मार्क मिळून जाईल. ओके. तर हे तुमचं बरोबर असेल तर बरोबर येऊन जाईल. समजून घ्या तुम्ही 2 नंबरचा प्रश्न तुम्हाला येत नाहीये आणि तुम्ही तो स्किप करत आहे, तुम्हाला तो सॉल्व्ह नाही करायचा आहे. तर आपण आतापर्यंत काय करत होतो की 2 नंबरचा जो सेक्शन होता प्रश्न याला सोडून देत होतो. 3 नंबरचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येते, 3चं उत्तर जर 4 असेल तुम्ही 4 करत होते आणि 4ला गोल करत होते. आणि अशा प्रकारे मग 4थ्या नंबरच्या प्रश्नामध्ये जर तुम्हाला उत्तर येत नसेल तर तुम्ही स्किप करत होते आणि नंतर लगेच मग 5व्या नंबरच्या प्रश्नाकडे वळत होते. परंतु आता जर तुम्ही 2 नंबरचा प्रश्न आणि 4 नंबरचा प्रश्न याला काहीच नाही केलं, याला सॉल्व्ह नाही केलं, तर या तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत नाहीये, तर अशा वेळेस तुम्ही याला खाली सोडता येणार नाहीये. अशा वेळेस तुम्हाला 5व्या नंबरचा जो गोल आहे याला गोल करावा लागेल. लक्षात ठेवा, 5व्या नंबरच्या याला गोल करावा लागेल. याचा अर्थ तुम्ही हा प्रश्नाचं उत्तर या 4 पैकी काहीच दिलं नाहीये, म्हणजे 5व्या नंबरचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे. लक्षात आलं का. म्हणजे तुम्हाला याला गोल करावं लागेल, म्हणजे याचा मार्क तुम्हाला 0 मिळणार, 0 मार्क मिळणार. परंतु तुम्ही असा खाली बॉक्स सोडून दिला, लक्षात घ्या, जर तुम्ही असा खाली बॉक्स सोडला तर याचं उत्तर जर तुम्ही दिला आणि तुम्हाला वाटलं की मला ह्या प्रश्नाचं उत्तर येत नाही 4 नंबरच्या आणि मी काही सोडत नाही, मग 5व्याकडे जातो, 5व्याचं मी मारतो, तर हा जर खाली सुटला तर 1/4 निगेटिव्ह होणार तुमचे. 1/4 निगेटिव्ह मार्क्स लागली तर 1/4. लक्षात ठेवा,